पुण्याला शुभांगी ससे नावाची एक मुलगी आहे. 9वीत शिकते. जन्मापासूनच हिच्या उजव्या हाताला बोटं नाहीत. कशामुळे हे घडलं? वत्सलाताई, ही तुमची मुलगी शुभांगी. जन्मतःच हिच्या हाताला व्यंग निर्माण झालाय. हे कसं घडलं हे आम्हाला सांगाल का? हो, सांगेन. हिच्या जन्माच्या अगोदर म्हणजे मला आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती आणि माझी पाळी जवळ आलेली होती. त्याच्यासाठी मी लेडी डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या. तर पुढे पाळी आली नाही, म्हणजे माझ्या साधारणपणे लक्षात आलं की आता आपल्याला दिवस राहिले. डॉक्टरांच्याकडे जाऊन चौकशी केली तर ते म्हटल्या आहेत, तुम्ही केरोटिन करू शकता. परंतु त्यांनी मला त्यावेळेला काही सांगितलं नाही की मला काही ते पटलं नाही केरोटिन करायचं. तर त्यांनी मला सांगितलं जर असतं की हे असं काहीतरी तिला अपंगत्व येईल कुठल्याही एखाद्या अवयवाला, त्यावेळेला मी केलं असतं. ते काही केलं नाही. साधारणपणे 4-5 महिने गरोदर झाल्यानंतर पुढे माझं सारखं डोकं दुखायला लागलं. पण तुम्हाला गोळ्या दिल्या त्यांनी? हो, त्या गोळ्या मी पाळी नको म्हणून खाल्लेल्या होत्या ना, मग पाळी आली नाही मला, म्हणजे त्याच्यात त्या गोळ्यांमध्येच ते दिवस राहिले. अच्छा. आणि नंतर मग माझं बाळंतीण होईपर्यंत डोकं दुखत होतं. अच्छा. मग नंतर हिचा जन्म झाला. हो, जन्म झाला त्यावेळी तिच्या सीझर करावं लागलं माझं त्यावेळेला. बरं. मग या हाताची तिची काय त्यावेळी स्थिती होती? यावेळेला तिची स्थिती अशी होती की हा हात आहे, त्याच्यामध्ये हे जे आहे नाही असे 4 बोट आणि इथे 5वं पण होतं. अतिशय त्याला किंचित थोडंसं चिकटलेलं, त्याला सारख्याच जखमा व्हायच्या. मग ते नंतर आम्ही कापून काढलं ते बोट. पण हे असं ज्यावेळी घडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? कशामुळे झालं असं वाटलं तुम्हाला? साधारणपणे डोकं दुखत होतं माझं. त्यावेळेला मला काय वाटायचं की होणारं मूल हे डोक्याने कमी होणार, ते म्हणजे मेंटलच होणार, असं माझं संपूर्ण हे होतं. ते एकच समाधान वाटलं की ते डॉक्टर म्हणजे काय वाटलं की निदान डोकं चांगलं आहे, हातावर ते गेलं, असं मी मनाला समाधान मानलं. शेवटी मुलगी होती त्यामुळे मला वाईट वाटलं की एक उजव्या हातात मुलीला आपल्या अधूपण आलेले किंवा तिच्या आयुष्याचं कसं होणार, ह्या सगळ्या गोष्टीचं मला त्यावेळेला वाईट वाटत होतं. पण त्याला विलाज नव्हता, कारण ते परत हात काही दुरुस्त होणार नव्हता. मी आपली शांत राहिले. पण मग नंतर तुम्हाला असं लक्षात आलं की हे काही गोळ्यांमुळे तुम्ही गर्भारपणात घेतलेल्या किंवा त्या पाळीच्या वेळी घेतलेल्या गोळ्या त्याचा परिणाम म्हणून हे घडलं, हे तुमच्या लक्षात आलं? हे केव्हा लक्षात आलं? हे लगेचच माझ्या लक्षात आलं, परंतु मी कधीच कोणाला बोलले, कारण हे व्हायला असं ना, कारण आपल्या म्हणजे आपल्याच लोकांच्यात कसं असतं की हे पापामुळे झालं, ग्रहणामुळे झालं असं म्हणून मी गप्प बसत होते. पण ज्या वेळेला आमचे फॅमिली डॉक्टर पटवर्धन यांच्याकडे मी गेले आणि त्यांनी मला आपलं सहज विचारलं की तुम्ही हिच्या वेळेला गोळ्या घेतल्या होत्या का, तर हो म्हटलं. ही मुलगी माझ्याकडे बोटाला जे काही मिनी बोट आहे, म्हणजे बारकं जे होतं त्याच्या ड्रेसिंगसाठी ती माझ्याकडे यायची आणि तिथे वरच्यावर जखम व्हायची आणि ड्रेसिंगसाठी यायची. परंतु जोपर्यंत ह्या औषधांमुळे काही दुष्परिणाम होतात हे जोपर्यंत मला माहिती नव्हतं तोपर्यंत मला त्याबद्दल काही मनात शंका आली नाही. परंतु जसे 80 सालाच्या सुमाराला रिपोर्ट्स यायला लागले निरनिराळ्या औषधांच्या दुष्परिणामाचे, त्यावेळेला मला असं क्षणात वाटलं त्या दिवशी एक ती ड्रेसिंगला आली असताना की हिच्या आईने तर दिवस गेलेले असताना कुठल्या गोळ्या खाल्लेल्या होत्या का, असं मला मनात आलं. आणि म्हणून मग मी तिच्या आईला विचारलं की बा तुम्ही दिवस गेलेले असताना ह्या मुलीच्या वेळेला कुठल्या गोळ्या खाल्ल्या होत्यात का. तेव्हा आईने क्षणभर विचार करून मला सांगितलं की हो, गोळ्या खाल्ल्या होत्या. म्हणलं कुठल्या गोळ्या खाल्ल्या होत्या? तर त्या बाईंनी पाळी लांबवण्यासाठी म्हणून काहीतरी सत्यनारायणाची पूजा वगैरे होती
आणि त्याच सुमाराला त्यांची पाळी आली म्हणून मग त्या एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे गेल्या आणि त्यांच्याकडून त्यांनी त्या गोळ्या लिहून आणल्या आणि ती पाळी लांबवण्यासाठी म्हणून त्या 2 गोळ्या त्यांनी खाल्ल्या आणि नंतर पाळी आली नाही. त्यांना असं वाटलं गोळ्या खाल्ल्यामुळे पाळी आली नसेल, ती लांबेल पुढे. आणखीन 8 दिवस गेले, आणखीन 8 दिवस गेले, असं होता होता जवळजवळ महिना गेला. तेव्हा ते मग त्या डॉक्टरींबाईंकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं बा असं असं पाळी काय आली नाही आणि गोळ्यामुळे पाळी आली नाही का काय बघा एकदा. त्यांनी पाहिलं आणि नंतर असं लक्षात आलं की त्यांना दिवस गेलेले आहेत. म्हणजे गोळ्या खाण्याचा काळ आणि त्यांना दिवस गेल्याचा तो जो महिना आहे तो कोइन्साइड झाला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्येच त्यांनी त्यांच्याकडून त्या गोळ्या खाल्ल्या गेल्या. म्हणजे याचा अर्थ त्यांनी गरोदरपणात गोळ्या घेतल्या असं होतं. हा असं होतं. बरोबर. गर्भ असताना. हा बरोबर. मग तुमचं असं म्हणणं आहे किंवा तुमचा अनुभव आहे या व्यवसायातला की ईपी पद्धतीची जी ड्रग्ज आहेत, जी औषध आहेत, त्याचा परिणाम आहे. तुम्ही असं म्हणू शकता? तुम्ही असं म्हणू शकतो. असं साधारणतः कुठल्याही औषधाबद्दल 100% म्हणता येत नाही. परंतु जर त्या काळामध्ये दुसरं कुठलंच औषध त्या बाईंनी घेतलं नसेल आणि हेच एवढं फक्त घेतलं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की ईपी ड्रग्जमुळे हे तिला ते जन्माला आलेलं मूल हाताने थोटं अशा स्वरूपाचं झालं असणार. या बाईंच्या बाबतीत तसं घडलं होतं? तसं घडलं. त्यांनी फक्त ईपी 4च्याच गोळ्या खाल्लेल्या होत्या, दुसरं कुठलंही औषध त्यांनी खाल्लेलं नव्हतं. आणि त्यांनी मला हेही सांगितलं की आधीच्या गर्भारपणामध्ये किंवा नंतरच्या 2 मुलांच्या बाबतीमध्ये कुठलंच मी औषध खाल्लेलं नव्हतं आणि त्यामुळे कोणालाच काही प्रश्न निर्माण झाला नाही असं वाटतं. म्हणजे ह्या बाईंची बाकीची मुलं सगळी निरोगी आहेत. हा, फक्त कुणालाही व्यंग नाही. म्हणजे ईपी गोळ्या घेतल्यानंतरची जी मुलगी तिलाच हे फक्त व्यंग झालं. हे काय परिणाम होतात? म्हणजे ईपी ड्रग जे आहे हे घेतल्याचे परिणाम मुलांवर मुलींवर कसे होतात, केव्हा लक्षात येतात? हे त्याचे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे आधी मूलतः इस्ट्रोजिन म्हणजे ई आणि प्रोजेस्टेरॉन म्हणजे पी असं ते कॉम्बिनेशन असतं. आणि हे औषध गर्भारपणात घेऊ नये असं एक वैद्यकीय सूत्र आहे किंवा असं घेऊ नये औषध. कारण असं औषध घेतलं असता बाहेरून ईपी ड्रग्ज असं घेतलं तर जे काही मूल पोटामध्ये आहे त्या मुलाची जी काही सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यातली जी काही वाढ होत असते आतमध्ये त्या वाढीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि मग थोटं मूल किंवा जन्मतः हृदयाचा विकार किंवा अशा बाबतीत जर एखादी मुलगी असेल तर ती मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल म्हणजे तिच्या तरुणपणाच्या काळामध्ये तिला गर्भाशयाचा कॅन्सरही होऊ शकतो असं आढळून आलेलं आहे. आणि अशा तऱ्हेचे दाखले निरनिराळ्या जर्नल्समध्ये आलेले आहेत, शास्त्रीय पुस्तकामध्ये आलेले आहेत. किंबहुना जी कंपनी हे औषध मार्केट करते त्या कंपनीचं जे मूलभूत लिटरेचर आहे अमेरिकेमधलं तिथे त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं असं म्हटलेलं आहे की अशी औषधं गर्भारपणाच्या काळात देऊ नये. त्याच्यापासून काही प्रमाणामध्ये म्हणजे 1001 सुमारे असं व्यंग असलेलं मूल जन्माला येऊ शकेल, त्याचा हात थोटा असू शकेल, त्याला काही हृदयाचा जन्मजात विकार असू शकेल आणि पुढे केव्हा तरी अशा काही मुलांपैकी कुणालाही असा रोग होण्याची कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे जे औषध आहे हे न देऊन भागेल का? म्हणजे ह्या औषधाची खरोखर जरूर आहे का? नाही. डॉक्टर म्हणून तुमचं काय मत आहे? वस्तुतः हे औषध ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी बाजारामध्ये आलं, 25 वर्षापूर्वी, त्यावेळेला ते प्रेग्नन्सी टेस्टसाठी म्हणून आलं. म्हणजे एखाद्या बाईला जर दिवस गेलेले आहेत किंवा नाहीत हे ओळखण्याचा एक मार्ग म्हणून हे औषध आपल्या इथे आलं. आणि डॉक्टर लोकांनी हे औषध ज्या वेळेला एखादी बाई त्यांच्याकडे पाळी चुकली म्हणून जात असे किंवा जाते त्यावेळेला ह्या औषधाचं इंजेक्शन किंवा याच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अशी एक शास्त्रीय माहिती अशी आहे की हे औषध खाल्लं असता जर दिवस गेलेले असतील तर पाळी येणार नाही किंवा गर्भपात होणार नाही. जर दिवस गेलेले नसतील तर पाळी येऊ शकेल असं या औषधाचा गुणधर्म आहे. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी होतात. एक तर गोळ्या खाल्ल्यानंतर ज्या बाईला पाळी येते त्या बाईला असं वाटतं की बा आपल्याला पाळी आली त्याचा अर्थ आपला गर्भपात झाला असण्याची शक्यता पुष्कळ आहे. पण म्हणजे याचा अर्थ या औषधाशी त्याचा संबंध नाही? औषधाचा काही संबंध नाही.
म्हणजे ते केवळ ओळखण्यासाठी असं त्याचं हा अर्थ. ओळखण्यासाठी होतं. म्हणजे एका परीने औषध न देऊन भागण्यासारखं आहे. हो. हे विनाकारण दिलं जाते. वस्तुतः हे असं काहीच द्यायचं नसतं. कारण जर पाळी चुकली असेल तर काही दिवस गेल्यानंतर आपल्याला त्या बाईची लघवी तपासून रोगाचं निदान करता येतं. म्हणजे त्या बाईला दिवस गेलेले आहेत का नाही हे ओळखता येतं. आणि काही दिवस पुढे गेल्यानंतर आपोआपच समजतं की ह्या बाईला दिवस गेलेले आहेत. परंतु केवळ फॅमिली प्लॅनिंगचा एकंदर कन्सेप्ट जसं या लोकांमध्ये यायला लागला तसं ह्या गोळ्या घेण्याची प्रवृत्ती वाढली. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की डॉक्टर्सनी असं कधी रुग्णाला समजावून सांगितलेलं नाही की ह्या गोळ्या फक्त पाळी नसेल तरच पाळी निर्माण करतील, दिवस गेले असता ह्या गोळ्यापासून पाळी येणार नाही. आणि त्यामुळे तो फायदा डॉक्टरला मिळत गेला अज्ञानाचा रुग्णाच्या. आणि ज्या वेळेला पाळी येत असे त्यावेळेला त्या रुग्णाला असं वाटायचं की पाळी आली त्या अर्थी ह्या डॉक्टरनी बहुतेक आपला ॲबॉर्शन घडवून आणलेलं दिसतं ह्या गोळ्याच्यामुळे. आणि मग ही गोळी अनेक महिलांमध्ये पॉप्युलर अशा कारणासाठी झाली की ह्या पाळी चुकली, गोळी घ्या, पाळी येणार. आणि बहुसंख्य महिला आज जे बाजारामध्ये हे औषध वापरलं जातं हे बहुसंख्य महिला ओव्हर द काउंटर हे औषध विकत घेतात आणि प्रयत्न करून बघतात. कारण अनेक महिलांचा असा अजूनही समज आहे की पाळी चुकली याचा अर्थ दिवस गेले. परंतु अनेक कारणामुळे पाळी चुकू शकते, त्याचा दिवस जाण्याशी काही संबंध नसतो. ज्यावेळी डॉक्टर पटवर्धनानं ही केस सापडली आणि आम्हाला असं वाटलं की हे इपी ड्रग्समुळेच झालेलं असावं, त्यावेळी शास्त्रीय दृष्टिकोनातून शोध करण्याचा प्रयत्न केला. आणि जे काही पुरावे मिळाले त्या पुराव्यानिशी जे गायनेकॉलॉजिस्ट, लिडिंग गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांची एक सोसायटी मुंबईमध्ये आहे KEM हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आम्ही असा विचार केला की ही जर केस KEM हॉस्पिटलमध्ये शास्त्रीयदृष्ट्या प्रेझेंट केली तर बऱ्याच डॉक्टरांच्या ते लक्षात येईल. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की त्यावेळी पुण्यामध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. त्या दृष्टीने आम्ही त्या डॉक्टर्सना देखील आमचा जो एक जर्नल आहे त्या जर्नलच्या प्रती वाटल्या. त्यामध्ये ही केस आम्ही दिली. एवढंच नाही तर वर्तमानपत्रामध्ये देखील त्या मुलीचा फोटो देऊन ह्या औषधामुळे ती झालं असण्याची शक्यता आहे हे देखील आम्ही निदर्शनास आणून दिलं. आता मुख्य गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य लोक डॉक्टर आणि लोक असं समजतात की त्या कंपन्या काय मूर्ख आहेत का, विदेशी कंपन्या एवढ्या नामांकित. तर त्यावर माझं एवढंच फक्त त्यांना त्या मीटिंगमध्ये देखील मी एवढंच सांगितलं की हे औषध विदेशातून आपल्याकडे आलं, ते उपयोगी आहे, कशा करताही का असेना म्हणून आपण ते ॲक्सेप्ट केलं. आता त्या देशांना, ज्या देशातून ते औषध आलं त्या लोकांना असं आढळून आलं की हे घातक आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर बंदी घातली. मग आता आपली जबाबदारी काय आहे ते सांगा. ते आपणही बंदी घालायला हवं. तर आपले डॉक्टर सरकारवर असं बंधनं आणतायत की आपल्याकडे अशा प्रकारच्या केसेस आढळत नाहीत, म्हणजे ह्या औषधाचा दुष्परिणाम हिंदुस्थानात होत नाही. आता हे कसं शक्य आहे मला सांगा. नाही, मी मध्ये तुम्हाला एकदा थांबवतो की तुम्ही ज्यावेळी केस KEM मध्ये डॉक्टरांसमोर मांडली किंवा जर्नल मधून मांडली त्यावेळी तुमच्या ह्या सगळ्या डॉक्टर लोकांचं म्हणणं काय पडलं? नाही, पहिलं त्याचं असं आहे की सर्वसाधारणपणे दुर्दैवाचा भाग असा आहे की आपले बरेचसे डॉक्टर हे ॲक्सेप्टच करायला तयार आहे. बेसिकली त्यांचं म्हणणं असं आहे, आणि हे ह्याच औषधाबद्दल आहे असं नाही तर इतर औषधाबद्दलही त्यांचं म्हणणं असं आहे की विदेशात जे काही साईड इफेक्ट्स दिसतात ते हिंदुस्थानात दिसत नाही. ह्या औषधाच्या बाबतीतही त्यांचं म्हणणं तेच आहे की त्यांना अद्यापपर्यंत अशी केस कुठे सापडलेली नाही. आणि म्हणून मग त्यांनी जास्त जेवढे अडथळे घालण्याचा प्रयत्न केला, करता येईल तेवढा त्यांनी तो केला. तरी पण बरेचशा डॉक्टरांनी, आणि आम्हाला तशी पत्र देखील आहेत की बा ही केस पाहिल्यावर आम्हालाही असं वाटायला लागलं की आता त्या दृष्टीने आम्ही संशोधन करायला हवं. परंतु अद्याप कोणीही कुठल्याही डॉक्टरने अशा प्रकारचं संशोधन केलेलं नाही. अर्थात करायला हवं पण केलेलं नाही. नाही, पण याचा अर्थ इपी ड्रग्ज बाबत हो परदेशामध्ये त्या औषधावर बंदी आहे. हो अनेक देशात. आणि त्यांनी हे मान्य केलंय की घातक आहे. हो, फक्त परदेशात आहे एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केलेलं आहे. मग तरी सुद्धा ते आपल्या देशात का विकलं? अशी अनेक औषधं अशी आहेत की जी परदेशात बॅन केलेली आहेत, म्हणजे बंदी घातलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की ही औषधं घातक आहेत, तरी ती औषधं आपल्या देशात किंवा आपल्यासारख्या प्रगतिशील राष्ट्रात आज उघडपणे विकली जातात. हा दुर्दैवाचा भाग आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याला जबाबदार कोण?
अर्थात ह्याला जबाबदार आपले डॉक्टर आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण तुम्ही मला सांगा, ग्राहक म्हणून स्वतःहून औषध घेता का? नाही घेत. मी ज्यावेळी तुम्हाला काहीतरी लिहून देईन त्यावेळी तुम्ही ते घेणार. म्हणजे तुम्हाला तुमचा चॉईस नाही. तुम्ही कुठलं औषध निवडा हे तुम्ही ठरवू शकत नाही. मग माध्यम कुठला आला? डॉक्टरचा आला. आणि आज अशी स्थिती आहे की औषधी कंपन्या फार मोठ्या प्रमाणात डॉक्टरावर वेगवेगळ्या प्रकारची दडपणं आणून त्यांना जे हवं ते विकण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्याच्यात यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणून जे परदेशामध्ये बॅन झाली आहेत, बंदी घातली आहेत किंवा जागतिक आरोग्य संघटनेने नको म्हटली, ती औषधं देखील आपल्याकडे विकली जातात. आता हे एपिड्रग आहे, हो. परदेशात बॅन आहे. हो. आपल्या देशात या औषधाबाबतची स्थिती काय आहे? आता बघा, 1982 साली केंद्र सरकारने ह्या औषधावर बंदी घातली. आता बंदी घालताना देखील गंमत अशी आहे की बंदी घातली म्हणजे तुमचं मत काय असेल सांगा, काय करायला हवं? ती विकता का म्हणत विकता किंवा जी बाजारात औषधं असतील ती घातूक आहेत म्हणून ती काढून घ्यायची आणि ती नाहीशी करायची. हे का कॉमन सेन्स आहे. परंतु आपल्या सरकारने औषधी कंपन्यांकडे रॉ मटेरियल आहे, पॅकिंग मटेरियल आहे, ते वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की 6 महिने तुम्ही हे सगळं तुमचं रॉ मटेरियल संपवा, तोपर्यंत मॅन्युफॅक्चर करा. आणि मग पुढे आता ते मॅन्युफॅक्चर केलेलं काय करायचं म्हणून आणखी 6 महिने विकण्याची परवानगी दिली. आता हा सरसा अन्याय आहे. म्हणजे जी औषधं तुम्ही घातूक म्हणता ती औषधं विकण्याचा सरकार 1 वर्ष परवानगी देतं. आणि एवढा करता आम्ही आमच्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत ते केरळ हायकोर्टकडे गेलं आणि केरळ हायकोर्टने असा डिसिजन दिला की बा अन्याय आहे, जी मार्केटमध्ये औषधं असतील ती ताबडतोब काढून घ्या. तेवढ्यात ह्या कंपन्यांनी स्टे ऑर्डर्स घेतली. 1983 मध्ये स्टे ऑर्डर घेतली. आता मला असं सांगा, आपलं कल्याणकारी राज्याला जर असं वाटत असेल की औषधं खरोखरीच घातूक आहेत, कारण त्यांनीच त्याच्यावर बंदी आणलेली होती. 1983 ते 87 पर्यंत ह्या हा स्थगिती उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला नाही. जी औषधं डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननेच विकली जायला हवीत ती तशी न विकता कुणालाही ती विकत मिळतात. आणि हिंदुस्थानात आज जवळजवळ ईपी ड्रग्स 12 कोटी रुपयाची विकली जातात. म्हणजे किती लोकांना त्याचा वाईट परिणाम भोगावा लागत असेल ह्याची तुम्ही कल्पना करा. किती लोक असतील तुमचा अंदाज काय? आता माझ्या मते साधारणपणे दर साल 10,000 बालकं ह्या ड्रग्जला ह्याच्या वाईट परिणामाला बळी पडत असावीत असा माझा साधारण अंदाज आहे. माणसाला औषधही लागतात, माणसं आजारी पडत असतात. सभोवतालचं वातावरण आपल्याला माहिती आहे की आजारी न पडणारा माणूस शोधणं कठीण आहे. म्हणजे औषधं पाहिजेत. मग ही औषधं माणसाला मिळतात का? आणि ती त्याला परवडणाऱ्या किमतीत मिळतात का? ह्याचाही आता आपण एकदा शोध घेऊन पाहूया. देशात 40,000 जवळजवळ औषधं उपलब्ध आहेत. पण त्यातली खरी बघायला गेली तर WHO प्रमाणे सुद्धा फक्त 40 औषधांची अत्यावश्यक म्हणून जरूर असते. त्याच्या पलीकडे आणखी एक 200-225 औषधांची सुद्धा जरूर रोग्यांना साधारणतः लागते. पण ही 250-300 औषधं सोडली तर ह्याच्या पलीकडे जवळजवळ औषधांची जरूर ही लागतच नाही. मग ही जी उरलेली जी औषधं आहेत, हो, ही औषधं त्यांचा उपयोग नाही. हो, म्हणजे जवळजवळ निरुपयोगीच आहेत म्हणा ना. पण म्हणजे काय? म्हणजे काय आहे की अगदी क्वचित असाध्य असा रोग असेल तर त्याला एखादं औषध ह्याच्या पलीकडचंही लागण्याची शक्यता आहे. पण सर्वसाधारण रुग्णांना ह्या 200-250 औषधात काम भागण्यासारखं असतं. आणि त्यामुळे त्याच्या पलीकडची औषधं साधारणतः कामाचीच नसतात. पण त्याच्याही पलीकडे जर बघितलं तर काही औषधं तर धोकादायक सुद्धा असतात. म्हणजे नुसती निरुपयोगी नाही, पण त्याच्यापासून रुग्णांना धोका सुद्धा होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने बघायला गेलं तर आज आपल्या देशात इतकी अनावश्यक औषधं बाजारात उपलब्ध आहेत. आणि ती उपलब्ध आहेत म्हणून लोक वापरतात म्हणून ती आणखी उपलब्ध होतात. हे असं आपलं चक्कर चाललेलं आहे. आता बघा, सर्दी आणि खोकला हा जो अगदी सामान्य रोग आहे, मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना तो कितीतरी वेळा झालेला आहे. असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की सर्दी या रोगाला जर तुम्ही औषध घेतलं तर त्याला 8 दिवस लागतात बरे व्हायला, आणि नाही घेतलं तर 1 आठवडा लागतो बरे व्हायला. म्हणजे आता हा हिशोब सारखाच झाला. पण लोकांना आमची इतकी सवय झाली की काहीतरी सर्दी झाली म्हणजे डॉक्टरांकडे जायचं. बरं, डॉक्टरांनी तो पेशंट बघितला, रोगी बघितला म्हणजे काहीतरी त्याला औषध द्यायचं. ते औषध दिल्याशिवाय आणि औषध घेतल्याशिवाय रुग्णांना बरंच वाटत नाही.
अशी एक परिस्थिती निर्माण झाली. खरं तर सर्दी खोकला हा सामान्य रोग हा व्हायरस या जंतूने होतो आणि ह्या जंतूला मारण्याकरता आजपर्यंत खास काही औषध जगातच नाही, कुठेच नाही. पण तरीसुद्धा इतक्या प्रमाणात औषधं वापरली जातात आणि खास करून आता सर्दी म्हटली की अँटीहिस्टमिनिक म्हणून हा एक रोग औषधांचा प्रकार आहे. ही औषधे इतकी आज उपलब्ध आहेत की त्यांनी काय होतं की एखाद वेळेस झोप लागते मुलाला. आता झोप लागली की मूल रडत असतं, ते झोपलं की आईवडिलांना बरं वाटतं, असं वाटतं की सर्दीचंही चांगलं औषध आहे. पण सर्दीला मात्र त्यापासून काहीच उपाय होत नाही. आता खोकला, लहान मुलात खोकला म्हटलात किंवा त्याला खोकून बाहेर काढताच येत नाही. आता बरीचशी ही जी खोकल्याची औषधं उपलब्ध आहेत आपल्या देशात, ती 4-5, 6-7 औषधांचं मिश्रण करून ती उपलब्ध करतात. कशा करता, तर कुठल्याही प्रकारचा खोकला असेल तर तो त्याने बरा व्हावा अशी एक समजूत, की काही कोरडा खोकला येत असला कोणाला तर तो दाबून टाकायला पाहिजे. एखाद्याला जर छाती पूर्ण भरलेली असेल तर त्याचा तो खोकला बाहेर आला तरच योग्य. आणि एखाद्याला ज्याला आम्ही ॲलर्जी म्हणतो की काहीतरी सोसत नाही शरीराला, असा खोकला येत असेल तर त्याची औषध निराळे. आता बऱ्याचशा आज उपलब्ध असलेल्या खोकल्यांच्या औषधात हे सगळ्यांचं मिश्रण करून टाकतात की बाबा एकाच रोगावर एक हा उपाय आणि सगळ्या रोगांवरच हा उपाय, म्हणजे रामबाण उपाय म्हणतात ना तसा आहे. आणि ते लोकांच्यात इतकं मनात केलेलं आहे की त्यांना वाटतं की नाही हे घेतल्याशिवाय बरंच होत नाही. आता ताप म्हणा, आता ताप हाही सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा तरी येतोच. आता तापाकरता जेव्हा रुग्ण येतो तेव्हा तो आम्हाला सांगतो अहो डोकं दुखतंय, अंगी दुखतंय, झोपी लागत नाही आहे. आता हे सगळं तापाने होत असल्यामुळे त्या तापाकरता एखादं जर औषध दिलं तर त्यांनी तो तापही कमी होणार आहे, डोकं दुखणं अंगदुखीही कमी होणार आहे आणि त्याला बरंही वाटणार आहे, झोपही लागणार आहे. पण ह्या 4 निरनिराळ्या त्याच्या ज्या कंप्लेंट्स आहेत त्याच्याकरता जर आम्ही असं मिश्रण दिलं की एक ताप कमी करण्याकरता एक औषध, तेच खरं कामाचं असतं. त्याच्यात थोडंसं घातलं जरा अंगदुखी डोकेदुखी कमी करायचं. आता ताप कमी करायच्या औषधाने तुमचं डोकेदुखी कमी होणार असते, पण त्याच्याकरता दुसरं औषध आलं. मग काय तुम्हाला झोप लागत नाही तर थोडीशी झोप लागावी म्हणून ज्याला आम्ही सिडेटिव्ह म्हणतो, ट्रँक्विलायझर म्हणतो, असं तिसरं औषध. अशी उगीचच्या उगीच 3-4 औषधांची मिश्रण करून जो ताप साध्या एका औषधाने उतरणार असतो त्याला उलट 3-4 औषधांचं मिश्रण देऊन त्यात तोटा काय, तर उगीच 2-3 औषधं घेतली, त्याची जरूर नसताना घेतली गेली, त्याची किंमत वाढली, त्याच्यापासून धोके वाढले आणि शेवटी त्याचा जो डोस आहे तो त्या प्रत्येक औषधाचा डोसही कमी होतो. म्हणजे एकच औषध नीट प्रमाणात घेतल्याने जेवढा रोगाला फायदा झाला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याला उलट फायदा कमी होतो. म्हणजे औषधं जास्ती, किंमत जास्ती, धोका जास्ती आणि उपयोग मात्र कमी. हे असं तापाचं आहे. पण ते साधं एकच औषध जर तापाकरता घेतलं तर त्यांनी जितका उपयोग होईल तेवढा उपयोग ह्या अशा मिश्रणाच्या औषधाने होत नाही. पण असं लोकांना वाटतं की जितकी मिश्रणं तितकं उलट चांगलं. अहो तुम्हाला झोपही लागेल आणि तुमचं डोकंही दुखायचं थांबेल, ताप तर जाईलच. आणि हे कोणालाही पटण्यासारखी वरवर बघितली तर बात आहे, पण ती खरी इतकी चुकीची आहे. कुठल्याही औषधात जर एकच औषध द्रव असलं तर त्या औषधाची किंमत नेहमीच कमी होते आणि ते औषध जास्ती परिणामकारक ठरतं. कारण त्या औषधाचं एकच औषध द्रव असल्यामुळे एक तर पुरेसा डोस देता येतो, दुसरं म्हणजे त्या औषधाचं बरोबर पॅकिंग करता येतं, तसंच रुग्णाचा त्याच्यापासून काही धोका निर्माण होत नाही आणि जरी काही त्याचा धोका झाला तर आपल्याला समजतं की हेच औषध आपण दिले. तसंच औषधांचं जर मिश्रण केलं तर डोस जसा कमी होतो तसे मिश्रण केल्यामुळे त्यांची किंमत वाढते आणि मिश्रण केल्यामुळे किंमत वाढत असलेल्या जशी 2 औषध द्रव असली तशी 3 औषध द्रव घातली तर त्यांची किंमत त्या प्रमाणात वाढत जाते आणि हा किमतीच्या दृष्टीने होणारा हा गैरफायदा आहे. तसंच त्या दृष्टीने इतरही धोके आहेत की त्यामुळे त्या इतर 2 घातलेल्या औषधांचे दुष्परिणाम आपल्याला कळत नाहीत किंवा त्यांची खरी गरज नसते आणि ह्यामुळे ही किंमत वाढत जाते. आणि ह्या अशा प्रकारच्या मिश्रणावर ही जी मिश्रण आहे त्याच्यात मुख्यतः टॉनिक्स, विटॅमिन्स आणि खोकल्याची औषधं आणि हे इतरत्रच औषधांचा जास्ती समावेश होतो. तसंच अँटीबायोटिक्स म्हणजे ज्याच्यावर जी कुठल्या इन्फेक्शनवर घेतली जातात अशा ह्यांची मिश्रणं करून विकली जातात की ज्याला खरं काही कुठल्याही पुस्तकात ही मिश्रणं दिलेली नाहीत फार्माकॉलॉजीच्या किंवा औषधशास्त्राच्या, पण ती बाजारात सर्रास विकली जातात. आणि ह्या प्रकारची औषधं आहेत ती कुठल्याही कंपन्या विशेषतः आपण जसं चॉकलेट विकतो किंवा ब्लेड विकतो किंवा टूथपेस्ट विकतो अशा प्रकारे त्याचं मार्केटिंग केलं जातं, त्याचा व्यापार केला जातो की त्याची जाहिरात केली जाते आणि त्या जाहिरातीमुळे त्याचा जसं डॉक्टरांवर परिणाम होतो तसंच डॉक्टरांचे जे पेशंट असतात तेच डॉक्टरांना बऱ्याच वेळा विचारतात की अशा आम्ही जाहिराती बघतो आणि हे कुठली जाहिरात आहे.
म्हणजे अशी जर रुग्णाकडनं जर डॉक्टरला विचारणा झाली तर त्याचा कुठल्याही डॉक्टरवर थोड्या प्रमाणात परिणाम होतो. आणि अशा प्रकारची जी जाहिरातबाजी होते त्याचा आणखी एक दुसरा दुष्परिणाम होतो. म्हणून त्या मिश्रणांचा व्यापार जास्ती होतो, त्याच्यात जास्ती फायदा आहे म्हणून अशा मिश्रणांचा फायदा आहे म्हणून लोक वापरतात, म्हणून त्याचं उत्पादन जास्ती होतं आणि हे असं दुष्टचक्र चालूच आहे. आता बघा, क्षयरोग किंवा कुष्ठरोग. आता हा क्षयरोग म्हटला तर जवळजवळ 100 1 किंवा 2 माणसांना हिंदुस्थानात क्षयरोग आहे. आता आपली लोकसंख्या एवढी मोठी, त्यात क्षयरोगांची संख्या एवढी मोठी, तर त्यांना लागणारी साधी औषधं की जी खरी पुष्कळ उपलब्ध व्हायला पाहिजे ती सुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आता ही टॉनिक्स जास्ती प्रमाणात जर निर्माण झाली तर ती जी अत्यावश्यक औषधं आहेत ती निर्माण करणं शक्य होत नाही. आणि असं मग ते गणितच चुकत जातो. नको ती औषधं बाजारात जास्ती आणि जी हवी ती मिळत नाहीत. हा बघू. 1975 साली सरकारने एक हाती समिती म्हणून एका समितीची नेमणूक केली ती आणि त्या समितीने जो अहवाल दिला त्या समितीच्या अहवालाप्रमाणे आपल्या देशाला 250 पेक्षा कमी औषधांची खरी गरज आहे. परंतु त्याच्यानंतर जे 1978 साली सरकारने औषध धोरण जाहीर केलं त्याच्यात ह्या समितीच्या अहवालाची जी काही अहवाल होता त्याच्या बाबतीत समितीने जे काही म्हटलं तर अत्यावश्यक औषधांबद्दल त्याचं पुरेसं रूपांतर त्या औषध धोरणात दिसलं नाही झालेलं. आणि ह्या औषध धोरणाप्रमाणे अत्यावश्यक आणि आवश्यक औषधांवर 45% आणि 55% फायदा कंपन्यांना सरकारने घ्यायला परवानगी दिली ती. पण कंपन्यांचं म्हणणं असं होतं की हा 45 आणि 55% फायदा हा त्यांना पुरेसा नाहीये, त्याच्यामुळे ऍक्च्युली खरा म्हणजे त्यांचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी ह्या प्रकारच्या औषधांचं उत्पादन हळूहळू कमी केलं. जेव्हा हे औषध धोरण तयार करण्यात आलं तेव्हा त्याच्यात एक प्रकारचं बंधन होतं की कंपन्यांनी ह्या 2 अत्यावश्यक आणि आवश्यक औषधांचं उत्पादन केलंच पाहिजे. पण हे असं नुसतं बंधन कागदोपत्रीच राहिलं. ते बंधन कसं पुढे उपयोगात आणायचं आणि त्याच्यावरती काय नियमयोजना करायची या बाबतीत बऱ्याच प्रमाणात उदासीनता दाखवण्यात आली. आणि त्यामुळे त्या 1978च्या औषध धोरणानंतर नियमितपणे हे अनावश्यक आणि निरुपयोगी औषधांचं टॉनिक्स, विटॅमिन्स आणि खोकल्याची औषधं ह्यांचंच उत्पादन होत राहिलं. कारण त्याच्यावर सरकारने त्या कंपन्यांना 100% किंवा 100%पेक्षाही जास्ती असा फायदा देऊ केला होता. योग्य किमतीत औषधं मिळतील का असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी येत असतो. लो कॉस्ट या स्वयंसेवी संघटनेने या दिशेने प्रयत्न केलेत आणि त्यांना काय काय जमलंय ते आपण पाहूया. मी जी औषधं निर्माण करतो ती मूलभूत प्रमाणात तयार केली जातात, ज्यांना जेनेरिक्स म्हणतात ते, आणि ती जागतिक आरोग्य संघटनेच्या लिस्टप्रमाणे तयार केली जातात. आणि ती फक्त सरळ सेवाभावी संस्थांना आणि रुग्णांनाच विकली जातात. ह्याच्यात ती बाजारात किंवा कुठल्या केमिस्टकडे विकली जात नाहीत. ह्याचं कारण एक असं आहे की केमिस्टकडे विकली गेली की एक ठराविक साच्याच्या व्यवस्थेत अडकायला लागेल की ज्याच्याप्रमाणे त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे. आणि अशा मार्केटिंगमध्ये बरेचसे दोष आहेत की त्याच्यात प्रॉफिटचा प्रश्न येतो, त्याच्यात पेशंटला म्हणजे रुग्णाला त्याच्या बाबतीत जास्ती त्रास होऊ शकतो, त्याला जास्ती पैसे द्यायला लागतात. तर आत्ता जी औषधं आम्ही तयार करतो ती आम्ही सरळ सेवाभावी संस्थांना विकतो की ज्या सेवाभावी संस्था फक्त ग्रामीण विभागात किंवा शहरातल्या झोपडपट्ट्यात काम करतात आणि जिथे रुग्णांना खरी आवश्यकता आहे. कारण आपल्या देशात जवळजवळ 80% लोकांना औषधं पुरेशी मिळत नाहीत, हे सरकारचीच पाहणीत दिसून आलेलं आहे. त्यामुळे अशा रुग्णांना औषधं मिळण्यासाठी औषधं तयार केली जातात. आम्ही मुख्यतः डॉक्टरना विकत नाही, म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या जनरल प्रॅक्टिशनर्सना किंवा इतर डॉक्टरना. कारण आम्हाला एक अशी अजूनपर्यंत खात्री नाही की हे डॉक्टर ही औषधं आमच्याकडनं स्वस्तात विकत घेऊन रुग्णांना जास्ती पैशाने विकणार नाहीत. अशी खात्री दुर्दैवाने अजून आम्हाला असं वाटतं की दुर्दैवाने अशी आपली परिस्थिती नाही आज आपल्या आरोग्य व्यवस्थेची की हे होणार नाही. आणि असं जोपर्यंत ठामपणे म्हणता येत नाही की हे होणार नाही तोपर्यंत अशी औषधं डॉक्टरना विकणं आमच्या मते हे ठराविकरित्या चुकीचं ठरेल. तुम्ही जी औषधं निर्माण करता त्यातली काही आम्हाला उदाहरणार्थ जरा सांगा, कोणकोणची आहेत? ही आम्ही औषधं निर्माण करतो, ह्याच्यात जवळजवळ 85 ते 90 औषधं आहेत आणि ही मी सांगितलं तसं जागतिक आरोग्य संघटनेच्या लिस्टप्रमाणे आहेत. आणि आमच्या ज्या किमती आहेत त्याच्यात आणि बाजारात असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या किंवा इव्हन ह्या आपल्या ज्या औषधं आहेत मोठ्या भारतीय कंपन्यांच्या त्यांच्या किमतीत बराचसा फरक आहे. की एक उदाहरण द्यायचं तर आता डायझेपाम हे जे औषध आहे की जे ट्रँक्विलायझर आहे
आणि ह्याचा बाजारात आणि रुग्णांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. बऱ्याचशा प्रमाणात हा दुरुपयोग होतो, पण ते काही औषध जरुरीचं आहे, अत्यावश्यक आहे. काही प्रकारच्या लोकांना ज्या फीट येतात मुलांना, त्याच्यासाठी हे वापरलं जातं. तर ह्या औषधाची जी बाजारात किंमत आहे ती साधारणतः 10 गोळ्यांना 2 रुपये पडतात आणि एवढ्याच प्रमाणे ह्या 2 रुपयात आज आम्ही 300 गोळ्या देतोय. तसंच एम्पिसिलिन हे जे औषध आहे हे निरनिराळ्या इन्फेक्शनवर वापरलं जाणारं अँटीबायोटिक आहे आणि ह्याचा जरी दुरुपयोग होत असला तरी ते एक आवश्यक औषध आहे. तर हे आवश्यक औषध आज आम्ही जी 4-5 रुपयाला जी कॅप्सूल बाहेर मिळते ती आज आम्ही 2 ते 3 रुपयाला विकतो. हा जो किमतीतला फरक आहे, हा किमतीतला फरक आज 2 मुख्य कारणामुळे आहे की इतर मोठ्या कंपन्यांची जी पद्धत आहे की त्यांचे मोठे मॅनेजमेंटचे जे डायरेक्टर्स किंवा इतर मॅनेजर्स यांना विमानाचा खर्च दिला जातो, मोठ्या हॉटेलात 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जातं, तसं आमच्या संघटनेत चालत नाही. कारण आमची सेवाभावी संघटना असल्यामुळे आमच्याकडे मुख्य म्हणजे मार्केटिंग हा प्रकार नाही. कारण आम्ही आमच्या ज्या सेवाभावी संस्थांना औषधं पुरवतो त्यांना आम्ही आमचे ॲक्च्युली पार्टनर असं म्हणतो की आम्ही त्यांना आमचे ग्राहक असं म्हणत नाही, आम्ही त्यांना आमचे पार्टनर म्हणतो की हा आमच्या ज्या उद्योगात ते आमचे पार्टनर आहेत. आणि आमच्या ह्याच्यात मार्केटिंग किंवा सेल्स फोर्स नसल्यामुळे आमचं उत्पादनातला खर्च एकंदर सगळा कमी होतो आणि त्यामुळे आमच्या किमती कमी राहतात. तरी सुद्धा एवढे कमी किमती ठेवून सुद्धा आम्ही जवळजवळ 15% फायदा मिळवतो. हा फायदा आम्ही परत आमच्याच उत्पादनात गुंतवतो. तसंच आमच्या जे संघटनेची जी इतर महत्त्वाची कामं आहेत की शैक्षणिक, की लोकांचं औषधाच्या बाबतीत शिक्षण करणं, कुठली औषधं वापरायची हे त्यांना सांगणं, कुठली औषधं वापरू नये या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या स्कीम चालू केल्या, त्याच्यासाठी हा वापरला जातो. ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे की सामाजिक जबाबदारी ही त्यांचीच आहे की खरोखरी जर काही अन्याय होत असेल तर ते डॉक्टर, आता इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, अनेक त्यांच्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि ते सरकारवर त्या प्रकारचं बंधन आणू शकतात. परंतु तसे प्रयत्न केले ज्यावेळी जात नाहीत त्यावेळी मग आम्हाला असं वाटायला लागतं की सामान्य ग्राहकाला थोडंफार शिक्षण देऊन त्याने जर ह्या डॉक्टरना विचारलं की बा हे तुम्ही औषध जे लिहून दिलंय हे मला माहीत आहे की हे घातक आहे तर मी ते घेणार नाही, असं जर त्यांनी त्याला विचारलं तरच एक शक्यता अशी आहे की हे डॉक्टर जागे होतील. मी आता तुम्हाला जसं सांगितलं ही बेसिकली जबाबदारी डॉक्टरची आहे की माझ्या पेशंटला काय हवं हे मी ठरवायला हवं आहे किंवा माझ्या पेशंटला गूळ नको आहे, त्याला मधच हवा आहे हे मी ठरवणार ना. पण हे जर मी ठरवण्याची माझी पात्रता नसेल तर मग मला त्याला साखर विकली जाते. तेव्हा साखर विकली का जाऊ नये हे जर डॉक्टर बघणार नसेल तर ते स्वयंसेवी संस्थांना करावं लागतं आणि तशी आमची आरोग्य दक्षता मंडळ ही एक संस्था आहे. आता यामध्ये आम्ही काय केलं की नुसतं सामान्य माणसाला ह्याचं ज्ञान देण्याऐवजी आमचं असं पूर्ण खात्री आहे की बरेचसे डॉक्टर ह्याबाबत अज्ञानी आहे. म्हणून कारण असं होतं की त्यांना डॉक्टरना जी माहिती मिळायला हवी ती फक्त औषधी कंपन्यांकडूनच मिळते आणि ती लॉपसाइडेड आहे, म्हणजे एकांगी आहे. म्हणून दुसरी बाजू त्यांना देण्याकरता आमचं एक जर्नल फक्त डॉक्टर करता आहे आणि 2 जर्नल जी आहेत एक सामान्य वाचकाकरता आहे आणि एक अशिक्षिताकरता देखील आहे, म्हणजे पिक्टोरियल ज्याला वाचता येते अशा करता, अशी 3 प्रकारची आम्ही माहिती ह्या जर्नल्सतर्फे त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा साधारणतः ही औषधं अशी वापरली जावीत की सामान्य रोगाकरता औषधांची जरूर नाही, जरूर असली तर साधी औषधं की ज्याच्यापासून धोका नाही. आणि तीच WHO अत्यावश्यक औषधं म्हणून म्हटलेत की ह्याच्या वाचून चालणार नाही. अशी किती आहेत? अशी 40, म्हणजे 40 औषधांनी अत्यावश्यक औषधात ह्या सगळ्या सामान्य रोगांचं निर्मूलन होणार आहे. तर त्याच्याऐवजी आमच्या देशात 40,000 औषधं आहेत बघा.